वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म पुण्य केला। श्री गुरुना स्मरण करून या रेला आपण सुरुवात करूया। प्रथमतः आपण संसाराच्या नावे संसार करत असताना जे काही होणारा कार्यभाग आहे तो कार्यभाग करत असताना ह्यामध्ये आपल्याला पुण्य साठवायचे। आता पुण्याची व्याख्या म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल की आपण कार्य करत असताना कार्य करत असताना कसल्या प्रकारची स्वार्थ भावना न ठेवता आणि आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणावर अर्पण करून आणि स्वच्छ अंतःकरणाने भगवंताला आराधना करून आणि आपण दुसऱ्यावर न अन्याय करता त्याला सद्मार्गाला लावणं आणि आपण सद्मार्गाला राहणं। कारण माणूस केव्हा प्रताडणी केली जातो की आपल्या समाजावर ज्यावेळेस आचरण पडेल, शिक्क पडतील, त्यावेळेस माणूस समाज म्हणतो हा खरंच समाजासाठी त्यानं अख्खं आयुष्य खर्च केलं आणि भगवंताचं कार्य करतोय, त्याला पुण्य म्हणतात। तर संसाराचा गाडा हाकत असताना आपण जो मिळालेलं धन आहे हे धन पाहिजेच, धनाशिवाय पुण्य संसाराच्या नावे घालून या शून्य यामध्ये धर्म आहे। तो धर्म असा आहे, आपल्याकडे पैसा आहे तो शिलकीत आहे, ज्याला त्या पैशाची गरज आहे त्याला पैसे देणं महत्त्वाचं आहे। पैसा देत असताना स्वार्थ नको आहे, आपण स्वार्थ या भावनेने देतोय। 10 रुपये दिले की त्याच्याकडून 12 रुपये कसे येतील आपण ह्या भावनेने विचार करतोय। आपली अशी स्वार्थ बुद्धी आहे। पण भगवान कार्य करत असताना संसार हा ऑटोमॅटिक होत असतो, संसार करायची गरज नसते। कारण सर्वस्व भगवंतावर आपण समर्पित केल्यानंतर भगवंत आपल्याला जो संसाराचा भार आहे तो स्वतःच्या अंगावर घेतो आणि स्वतः आपला संसार चालवतो। पण आपलं तसं मनाचा निश्चय पाहिजे, मनोबल तसं पाहिजे की निश्चित भगवान परमात्मा आपला संसार वाढविणार आहे आणि आपण तसं कार्यरत झालं पाहिजे। कारण परिस्थिती अशी होते, जोपर्यंत पुण्याचा साठा होत नाही तोपर्यंत भगवंत आहे की नाही हेही विश्वास बसत नाही। कारण भक्ती तशी नसते, त्यामुळे भगवंत आहे ही जाणीव राहत नाही। ज्यावेळेस आपण भक्ती कराल त्यावेळेस हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची परिचिती येईल,
करायची ती आल्यानंतर आपल्याला अनुभवात येईल काही गोष्टी की भगवान परमात्मा कुठली अशी शक्ती आहे की निश्चित आपलं कार्य करते, हळूहळू समजेल. आणि समजल्यानंतर आपल्याला ओळखू येईल की भगवान अशी एक शक्ती आहे की सर्वसामान्य नसून भगवान परमात्मा हे तितकंच खरं आहे अशी आपल्याला जाणीव आल्यानंतर आपण जो संसाराचा भार आहे तो भगवंताला समर्पित करायचा आहे. आणि समर्पित केल्यानंतर निश्चित भगवान परमात्मा आपल्या साथीला राहून आपला जो भार आहे तो भार स्वतः चालविणार आहे. आता एवढं करत असताना प्रपंचाचा गाडा हाकत असताना पैसा कमीला खरे, पण त्या पैशाचा वापर आपण सत्मार्ग लावला तर भगवंताच्या कार्याला जातो. आणि त्या पैशाचा वापर जर समजा असत्य मार्गाला लावला तर ते पैशाचा वेगळा त्याचा अर्थ होतो, स्वार्थ होतो. जे काय धन आहे आणि त्यानं धर्म वाढतो. धन आहे, एखाद्या माणसाला जर समजा घरी त्याची चूल पेटवत नसेल आणि आपल्याकडे शिल्लक आहे धान्य, आपण तिथं त्याला आपलं थोडं म्हणा आपण त्याला मदत करू शकतो आणि मदत केलीच पाहिजे. ह्याला पुण्य म्हणतात. आपल्या घरी भरपूर आहे आणि समोरचा व्यक्ती असणारा तो 4-4 दिवस त्याची चूल पेटत नाहीत, मग आपल्या धनाचा काय उपयोग आहे. तसं जीवन काही कामाचं आहे. धन कमवत असताना धन सुद्धा आपण वाटल्यानंतर वाढतं. जसं ज्या न्यायाप्रमाणे आपण शेतामध्ये एक दाणा पेरतो, हजारो दाणे एका दाण्यापासून तयार होतात, त्याच पद्धतीचे हे खेळ आहे. यामधून सुद्धा त्याचा आत्मा शांत झाल्यानंतर तो आत्मा आपल्याला, तो व्यक्ती आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यामुळे मी आज वाचलो किंवा माझं कुटुंब सुखी झालं आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो आहे असं बोलून तो आशीर्वाद देतो. आणि आशीर्वाद आल्यानंतर पुण्य प्राप्त होतं ऑटोमॅटिक. महाराज म्हणतात हे संसार करत असताना होणारे जे साधने आहेत त्या साधनेचा सत्मार्गाला वापर जर केला त्यामध्ये पुण्य होतं. भरपूर ज्ञानाचा साठा आहे पण कुणाला द्यायचं नाही, वाटायचं नाही, काय उपयोग त्या ज्ञानाचा. भरपूर काय आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण त्या सत्तेचा वापर जर स्वतःसाठी करीत असले त्या सत्तेला काय कामाची सत्ता. गडगंज श्रीमंती आहे, ठेवायला जागा नाही आणि दुसऱ्याला जर वाटीत नसेल, थोडं मदत करीत नसेल त्यातून, तर काय उपयोग आहे. दुसऱ्याच्या शरीरामध्ये राम आहे, ते रामच ओळखायला तयार नाही, तो दुसऱ्याचा शरीराला राम तो दुःखी होतोय. आपल्या वाटल्यानं जर सुखी होत असेल तर आपण त्याला दिले का नाही देऊ, दिलंच पाहिजे. ह्यातून पुण्य प्राप्त होतं. भरपूर आपलं शरीर आहे, ताकद भरपूर आहे, आपण त्या ताकदीचा वापर स्वार्थासाठी करतोय, समाजासाठी करीत नसून त्या ताकदीचा काय उपयोग आहे. आणि भरपूर शक्ती असण्यावर एखाद्या व्यक्तीवर जुलूम करीत असेल आणि भरपूर ताकद आहे, आपण त्या व्यक्तीला हाणू शकतो किंवा त्याच्यावर प्रतिकार करू शकतो, एवढी ताकद आहे, बळ आहे आपल्याकडं, आपण त्याला बगल मारून जातो, त्या ताकदीचा काय उपयोग आहे. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे समाजासाठी थोडी खर्च करणं
याला धर्मनीती म्हणतात आणि ती खर्च केलीच पाहिजे. कारण परिस्थिती अशी आहे, भरपूर ताकद आहे ना, आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही. आपल्यावर ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस आपल्यापेक्षा 10 पटीने ताकदीचा व्यक्ती येत असतो आणि आपल्याला तो छळत असतो. आणि जो प्रतिकार आपण त्याला करू शकत नाही इतकी ताकद त्या व्यक्तीकडे असते, त्यावेळेस आपण एकटा असतो. त्यामुळे आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही. आणि मागच्या काळात जर समजा आपण एखादा दुर्मिळ माणूस आणि त्याला प्रतिकार करू शकत नाही, तीच प्रति आपल्या जीवनामध्ये येते. जैशी करणी वैशी भरणी. कपडा भरपूर आहे, परंतु दुसरी व्यक्ती त्याला अंगाला घालायला कपडे नाहीत. आपण का देऊ शकत नाही? त्याला दिलं पाहिजे. एखादा व्यक्ती तो पुढं चाललाय, आणखीन पुढे जाण्यासाठी आपण आपली बुद्धी काय खर्च करू शकत नाही? आणखीन त्याला तू पुढे गेला पाहिजे आणि पुढे गेल्यानंतर तो आणखीन समाजाचं काहीतरी करू शकतो. त्यावेळेस आपण आपली बुद्धी त्या ठिकाणी काय खर्च करू शकत नाही, केली पाहिजे. तिथं पुण्य आहे. असं या नाना प्रकारच्या माध्यमातून पुण्य प्राप्त होतं. हे कशाने घडतं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म. धर्माची व्याख्या आपण बोलतोय इथं, धर्म बोलतोय. एखादा माणूस वाकड्या वाटेनं चाललेला आहे आणि तो आणि पुढं कुठं जाणार हे आपल्याला ज्ञात आहे, माहिती आहे पुढं काय ह्या व्यक्तीचं होणार आहे. आपण त्याला का नाही सांगावं की पुढं जाऊ नको बाबा, पुढं धोका आहे? त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण तो त्याचा व्यक्तीचा जाण्याचा मार्ग रोखल्यानंतर तो व्यक्ती वाचणार हे आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे, अरे इकडं जाऊ नको, धोका आहे, रस्ता बदल. हा जो या ठिकाणी धर्म जागा होतो. हल्लीच्या काळामध्ये याच्याकडे कोणी लक्ष नाही. एखाद्या व्यक्तीचं वाईट मार्गात चाललं तर त्याला बोलायला सुद्धा कोणाची टपर होत नाही. बगल मरून जातात, परंतु त्याला उपदेश करणं लांबच. एखाद्या व्यक्तीचा कपडा फाटलाय आणि उलट त्याचाच कपडा फाडण्याची तयारी आहे. एखादा व्यक्ती परिस्थितीने गांजलेला आहे आणि त्याचीच मग चेंगल करायला बसलेत. एखादी व्यक्ती दुःखाने त्रासलेला आहे आणि त्याला तसंच त्रास, दुःखामध्ये आणखीन कसा त्रास होईल ही मजा बघायला. आणि भरपूर ताकद आहे आपल्याकडं आणि ताकदीचा वापर वापरून एखाद्या दुर्मिळ माणसावर अन्याय करतो आणि त्याचं हाय नाही तेवढं विस्कावून घेण्याची एवढी पण पात्रता आपल्याकडे. ह्या गोष्टीचा ह्याला अधर्म म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण हे करू शकतो त्यावेळेस ही शक्ती काही कालांतराने आपल्या अंगातली शक्तीही निघून जाते, बुद्धीही निघून जाते. मग आपल्या जीवनामध्ये दशा निर्माण होते. अशी जीवनामध्ये काही उदाहरणं अशी आहेत. शेवटला त्या माणसाची दशा झालेली आहे आणि तो दशा झाली असताना त्याच्याकडं कोणीच डोकावूनसुद्धा पाहत नाहीत आणि अति दुःखाच्या घाईमध्ये तो व्यक्ती पडल्या असल्या कारणानं त्याच्याकडं कोणी येऊ शकत नाही. कारण त्या व्यक्तीने तारुण्य वयामध्ये लोकांची दशा केली होती आणि वृद्ध काळात त्या व्यक्तीची दशा होते, त्याच काही नवल नाही. मग आपण जोपर्यंत आपण दुर्मिळ आहोत, पण शक्ती आहे, आपलं बुद्धी आहे, आपण ताकदवान आहोत, पण बुद्धी जरी कमी असली तरी थोडेफार विवेक विचार येत असतो त्या ठिकाणी. त्या विवेक विचाराचा ज्यावेळेस आल्यानंतर तिथं तो अन्याय रोखला पाहिजे. त्यात पुण्य
म्हणून महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म, यात सुद्धा धर्म जागा होतो. आणि धर्म जागा झाल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. पुण्य प्राप्त झाल्यानंतर यश प्राप्त होतं. यश प्राप्त झाल्यानंतर सरस्वती येते, लक्ष्मी येते आणि भगवंत येतो. ही त्याचकच शंका नाही. इथं बोलू नाही, इथं थांबूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखापनीयत्. ओम शांती शांती.